अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। संजय गांधी निराधार योजना में 1,000 रुपये के इजाफे पर आज नांदेड़ शहर में सकल दिव्यांग संगठन और मुख्तलिफ दिव्यांग संगठनों की जानिब से खुशी का इजहार किया गया। गुज़िश्ता कई महीनों से सकल दिव्यांग संगठन और मुख्तलिफ दिव्यांग संगठनों की जानिब से संजय निराधार योजना के तहत दिव्यांगों को मिलने वाले पैसों में मज़ीद 1,000 रुपये के इजाफे के मुतालबे और दीगर मुतालबात को लेकर नांदेड़ ज़िला कलेक्टर ऑफिस, एमएलए, एमपी के घरों के सामने और मानसून सेशन के मौके पर दिव्यांग संगठनों की जानिब से एहतजाज किया गया था। रियासती हुकूमत ने इस पर गौर करते हुए संजय गांधी निराधार योजना में फौरी तौर पर 1,000 रुपये का इजाफा किया, जिस पर आज नांदेड़ शहर में सकल दिव्यांग संगठन और मुख्तलिफ दिव्यांग संगठनों की जानिब से जमकर आतिशबाजी करते हुए एक दूसरे को मिठाई खिलाते हुए खुशी का इजहार किया। इस मौके पर सकल दिव्यांग संगठन के सदर राहुल सालवे और दीगर दिव्यांग लीडर और बड़ी तादाद में दिव्यांग मौजूद थे। महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1,500 रुपयावरून 2,500 रुपये केले, ते 1,000 रुपये वाढले। त्याचा आनंदोत्सव आज नांदेड शहरामध्ये करण्यात आला। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णागती पुतळ्याला अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करून इथं आनंदोत्सव साजरा केला। 9 जुलै हा नांदेडच्या सकल दिव्यांग संघटनेचा क्रांतिकारी दिन आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग हे गनिमी कावा करून विधान भवन पावसाळी अधिवेशनावर धडकले होते। त्यावेळेस तिथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेबांनी पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण अध्यक्ष माननीय अतुलजी सावे साहेब यांच्याशी आमची बैठक घडवली। विधान भवनामध्ये आमची बैठक झाली। जवळजवळ तासभर चर्चा झाल्याच्या नंतर अतुलजी सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधाराच्या मानधनात आम्ही वाढ करू आणि आमदार खासदार निधी हा खर्च करू। तसेच 15 जून 2025 रोजी पासून माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांचे संजय गांधी निराधार मानधन असेल वाढीचं आमचे प्रश्न मांडा म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यासह आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजया चव्हाण ताई, तसेच विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब, तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही संजय गांधी निराधाराच्या मानधनात वाढ होण्यासाठी आम्ही तुमची मागणी प्रश्न आम्ही मांडू। या अनुषंगाने त्यांनी त्यासह इतर काही महाराष्ट्रातल्याही काही आमदारांनी विधान भवन पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांच्या संजय गांधी निराधाराची मागणी लावून धरली होती। तर काल 1,000 रुपये वाढ केली आहे। हा 1,000 रुपयाची वाढ केल्यामुळे आज सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला। यामध्ये वज्राबाद पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदवला, तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या वतीने आमच्या याला सहभाग नोंदवला आहे।